तर भाऊंना लय जणांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हणलेलं की दादा तुम्ही जे का पर्सनल फॉन्ट यूज करताय तर जेवढं फॉन्ट्स आहेत तेवढं सगळं आम्हाला द्या. तर फायनली भाऊंनो त्यावर आपण आज ट्युटोरियल आणले आणि हा पार्ट आपला 1 आहे. तर आज आपण काय केलंय, माझ्याकडील सर्व मराठी प्लस इंग्लिश फॉन्ट ऑल फॉन्ट्स आपण दिलेले आहेत. तर हा पार्ट 1 आहे, त्यामुळं हाफ थीममध्ये आपण दिल्यात. पार्ट 1 मध्ये भरपूर आहेत सोडा, पण पार्ट 2 मध्ये पण भरपूर चांगल्या प्रकारे येणार आहेत. तर पार्ट 1 मधलं पहिल्यांदा बघा आजचं, ते कसं ॲड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं हे तुम्हाला सविस्तर सांगतो समजून, आणि त्यानंतर मग प्रॉपर लेवलला आपला पार्ट 2 ही लवकरात लवकरच येईल. तर चला येऊयात आपण आपल्या आजच्या फोल्डरकडं. तर ऑल फॉन्ट्समध्ये आपण बघायला गेलं तर प्रॉपर लेवलला इथं तुम्हाला बघायला भेटतील 15 आयटम्स, म्हणजे 15 फोल्डर्स आहेत एकूण बघायला गेलं तर. ओके, पासवर्ड एका स्टेपमध्ये आहे, लय काही गडबड नाही. पण बघण्यासारखं काय आहे की फॉन्ट्स कसं इन्स्टॉल केलं जातात आपल्या पीसीमध्ये. पिक्सल लॅबमध्ये काय वापरायचं एकदम सोपंच आहे. ओके, आपण जे काय पिक्सल लॅब दिले त्यात तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकताय फोल्डरमध्ये ॲड करून. ओके, त्याचं काय अवघड नाही, पण इथं जरा लयना अवघड पडतंय प्रॉपर लेवलला. तर नॉर्मल आपला विषय, काही फॉन्ट्स आपलं डायरेक्ट टायपिंग होऊन जातात, काही फॉन्ट्सला कोडिंग लागते, ते सविस्तर तुम्हाला आता बघायला भेटेलच आणि कळत पण असेल काही फॉन्ट्स आपण दिलेत ते. ओके, तर एकूण 15 आपण आयटम्स दिल्यात, तर त्यात आपण मराठी प्लस इंग्लिश फॉन्ट दिल्यात. ओके, तर यात आता आपल्याला काय करायचं, जसं की आकृती देव असेल किंवा डेवलाईज असेल, भरपूर असं माझं फेवरेट फॉन्ट्स आहेत, जेणेकरून मी भरपूर दिवसापासून क्लायंट वर्कसाठी यूज करत आले. भले ते तुम्हाला इन्स्टॉल दिसले नसतील किंवा पर्सनल आपल्या ट्विटरला पण दिसले नसतील, पण ते क्लायंट्स वर्कला यूज करत आलो. तर त्यामुळं तर आता फॉन्ट्स हे 15 फोल्डर्स आहेत. हे आपलं भरपूर काही तुमच्याकडे असतील, पण असं नाही म्हणत मी की तुमच्याकडे सगळं नवीन काही असतील यातलं फॉन्ट्स, पण भरपूर नवीन आहेत तुमच्यासाठी. तर ते नक्कीच बघा, खास करून इंग्लिश फॉन्ट्स भरपूर नवीन आहेत आणि टॉपचे इंग्लिश फॉन्ट्स आहेत. तर यातलं कसं काय विषय आहे बघा. तर फॉन्ट नॉर्मल लेवलला तुम्हाला पीसीमध्ये फॉन्ट्स इन्स्टॉल करायची एक पद्धत समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा विषय कसा असतो आणि काय असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर आता हेलवाटिका ओपन केला, माझा भरपूर फेवरेट फॉन्ट आहे आणि मी आधीपासून यूज करतो आलो, आणि फॉन्टची फॅमिली भरपूर मोठी आणि चांगली आहे, त्यामुळे मी दिल्यात. तर एक्स्ट्रॅक्ट करायची प्रोसेस बघून घ्या. प्रॉपर लेवलला आपण डाउनलोड केलं मटेरियल, त्याला राईट क्लिक मारायचं असते. राईट क्लिक मारल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट फॉन्ट्स म्हणायचं, त्यासाठी आपलं WinRAR जे काय सेक्शन असेल तर ते लागणार आहे, ते घ्या. राईट क्लिक मारून एक्स्ट्रॅक्ट पासवर्ड टाका. एका स्टेपमध्ये जाईल, काय आपण 2-3 स्टेप केलं नाहीत. आता एका स्टेपमध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या, आणि त्यानंतर मग इकडं नॉर्मल फोल्डर येईल, त्यात सगळं फॉन्ट्स येतील आपलं. मग आता ओपन करायचं तुम्हाला जे फॉन्ट्स पाहिजे ते, म्हणजे फोल्डर ओपन करा. 15 पैकी तुम्हाला कोणतं पाहिजे फोल्डर ते ओपन करा, आणि त्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस येईल. जसं की आता आपण हेलवाटिका ओपन केला आहे, यात बघा गेलं तर 262 आयटम्स आहेत एकूण प्रॉपर लेवलला. Ctrl+A केलं की 262 आयटम्स इथं दाखवल्यात, बघू शकता केवढं आयटम्स आहेत हेलवाटिकामध्येच. तर Ctrl+A मारायचं असते, म्हणजे ऑल फॉन्ट सिलेक्ट होते. ओके, तुम्ही ते व्ह्यू केला, व्ह्यूमध्ये पण भरपूर ऑप्शन्स बघायला भेटतात. तर यात पण तुम्ही सिलेक्ट ऑल तीन करू शकता, भरपूर काही ऑप्शन्स आहेत. शेअर होममध्ये गेला तरी इथं सिलेक्ट ऑलचं ऑप्शन आहे, यानं पण Ctrl+A किंवा सिलेक्ट ऑल केला तरी चालेल, किंवा ड्रॅगनं असं केला तरी चालेल. ओके, तर Ctrl+A करायचं आणि राईट क्लिक मारायचं. आपल्या फॉन्टवर राईट क्लिक मारा, बाहेर मारला की मग ते वेगळं ऑप्शन येते. Ctrl+A बरोबर फॉन्टवर राईट क्लिक मारा, आणि तुम्हाला इन्स्टॉल किंवा इन्स्टॉल फॉर ऑल युजर हे 2 पैकी ऑप्शन येईल. तर इन्स्टॉल फॉर ऑल युजर करून टाका. जेवढं तुमची सॉफ्टवेअर्स असतील, फोटोशॉप, Adobe Illustrator, फिल्मोरा किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑफिस जे काय असेल, तर तिथं पण सगळं फॉन्ट्स इन्स्टॉल होऊन जातील. जर असं होईना झालं तर काय करायचं, Ctrl+A मारायचं, राईट क्लिक मारायचं आणि कॉपी म्हणायचं. काय म्हणायचं, कॉपी. हे कॉपी म्हणला की इथं टाईप हिअर टू सर्चमध्ये यायचं, आणि इथं तुम्हाला कंट्रोल पॅनेल सर्च करायचं आहे. कंट्रोल फक्त टाकला की पॅनेलचं ऑप्शन येऊन जाईल. मग त्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची आहे, व्ह्यू बायची लार्ज किंवा स्मॉल करा चांगल्या प्रकारे, आणि त्यानंतर इथं तुम्हाला फॉन्ट्स हुडकायचा आहे. फॉन्ट्स या फॉन्ट्समध्ये नेऊन फक्त ते Ctrl+V मारायचं आहे. काय Ctrl+V, जेवढं तुमच्या पीसीमध्ये फॉन्ट्स असतील तेवढं सगळं अवेलेबल असतील बघा. इथं माझ्याकडं 839 फॉन्ट्स आहेत. तर Ctrl+V मारला, राईट क्लिक मारून इथं पेस्टचं ऑप्शन आले बघा, किंवा राईट क्लिक मारला तरी पेस्टचं ऑप्शन येईल, किंवा Ctrl+V मारला तरी चांगल्या प्रकारे ते पेस्ट होऊन जातील. मग आपण भरपूर चांगल्या प्रकारचं फॉन्ट दिल्यात, काही तुमच्याकडे असतील काही नसतील. बघा, आकृती देव चांगल्या प्रकारचा हा फॉन्ट दिला आहे. त्यानंतर अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपण राज एक फॉन्ट दिला, तो पण मला भरपूर आवडते, भरपूर छान प्रकारचा फॉन्ट आहे. ऑल इंग्लिश कॅलिग्राफी फॉन्ट्स आहेत. ओव्हरऑल कॅलिग्राफी फॉन्ट्स बघायला गेलं तर एकूण बघायला गेलं तर 337 फॉन्ट्स आहेत कॅलिग्राफी ऑल इंग्लिश, जे तुम्हाला मूवी पोस्टरसाठी तीन लागतील चांगल्या प्रकारे. त्यानंतर इथं आपलं काय रेग्युलर एरियल फॉन्ट्स आहे चांगल्या प्रकारचे. त्यानंतर ब्रश स्क्रिप्ट फॉन्ट आहे, हा पण कॅलिग्राफीचाच भाग आहे इंग्लिश फॉन्टच्या, जे आवडतात ते. त्यानंतर इथं आपण कॅलिग्राफी फॉन्ट दिल्यात, वही मराठी फॉन्ट्स आहेत. त्यानंतर डेवलाईज फॉन्ट भरपूर इम्पॉर्टंट 61 फॉन्ट्स आहे, ते चेक करा. त्यानंतर देवनागरी हे पण फॉन्ट्स बघून घ्या, इंग्लिश फॉन्ट्स आहे ते. त्यानंतर हेलवाटिका मी आता दाखवलं तुम्हाला, कृतीदेव पण दाखवलं. पॉपिन्स जे आपण बघतोय त्यापेक्षा हेवी इथं 20-19 फॉन्ट्स आहेत, जे मी भरपूर चांगल्या प्रकारे यूज करतो म्हणून देतोय. ओके, राज फॉन्ट्स व्हेरी IMP. काय याला कोडिंग आहे, काय कोडिंग बघून घ्या,
काय अडचण नाही. त्यानंतर स्लीपी फॉन्ट्स हे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर टायपोग्राफी, असं ओव्हरऑल एकूण आपण 15 सेक्शन्स दिल्यात. आता नेक्स्ट आपला पार्ट लवकरात येणार आहे. त्यात तुम्हाला कोणकोणतं फॉन्ट्स पाहिजे टाईप करायचं आहे, आपल्या कमेंट सेशनमध्ये टाईप करायचं आहे. तर जेवढी तुमची मागणी असेल ती मी प्रयत्न करीन प्रॉपर लेवलला कसा काय विषय आहे बघून घेऊन सगळं सविस्तर ओव्हरऑल तुमच्या ज्या काय मागण्या आहेत ते कमेंट करा, सविस्तर आपण बघून घेऊयात. बाकी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल फोटोशॉप टायपिंगला तर नक्कीच मला कमेंट करा की कसं यूज करायचं आणि कोणता यूज करायला येत नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा, जेणेकरून फोटोशॉपमधलं पण मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो फॉन्ट कसा यूज करायचा तो काय. आणि ज्यांना कोणाला मोबाईलवर ॲड करायला टाईप करायला प्रॉब्लेम आला ती नक्कीच लवकरात लवकर मला कळवा, ते पण आपण बघूयात कमेंट सेशनमध्ये. तर मी काय म्हटलं कमेंट सेशनमध्ये काय कळवायचं. एक तर म्हणजे पार्ट 2 मध्ये कोणकोणतं फॉन्ट्स पाहिजेत तो मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फोटोशॉपमध्ये फॉन्ट यूज करता येतात का नाही, तर प्रॉब्लेम असेल तर ते नक्की कळवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला फॉन्ट ॲड करायला आणि यूज करायला प्रॉब्लेम आला काय ते नक्कीच कळवा. ओके, ओव्हरऑल 3 गोष्टी चेक करा नक्कीच कळवा कमेंट सेशनमध्ये. बाकी फॉन्ट्स कसं वाटलं काय वाटलं ओव्हरऑल नक्कीच कळवा. खास करून इंग्लिश फॉन्ट्स भरपूर माझ्या मोस्ट फेवरेट्स आहेत तर ती मी तुम्हाला दिल्यात. चांगल्या प्रकारे बघा, यूज करा, वापर कसा वाटला आणि वापर केल्यानंतर कसं फॉन्ट्स वाटलं ते नक्कीच कमेंट करा. बाकी भेटावं लवकरच पण एकदम चांगल्या विषयाहार्ड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.